पर तैनात। तर साताराहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या केळकर घाटामध्ये आज पहाटेच्या सुमारास दरड पडली आणि या ठिकाणची वाहतूक पश्चिम पूर्णतः भागात मुसळधार असा पाऊस पडत आहे। यामुळे पश्चिम भागातील अनेक घाटमाथ्यांवर दरडी कोसळण्याचं सत्र जे आहे ते सुरू असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। सध्या मी महाबळेश्वरच्या घाटामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर साताराहून महाबळेश्वरकडे जाणारा हा मार्ग आहे आणि या ठिकाणी बऱ्याच घाटामध्ये दरडी कोसळल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळत आहे। सध्या जेसीबीच्या माध्यमातून हे दरड हटवण्याचे काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। आज सकाळी या साताराहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या घाटामध्ये ही दरड कोसळली होती आणि आता जर पाहिलं तर ही दरड हटवली असल्याचं एकूणच सध्या पाहायला मिळत आहे। सध्या पावसाचा जोर जो आहे तो कायम असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस 24 तासात विक्रमी पावसाची नोंद झाली असली तरी जिल्हा प्रशासनानं घाटमाथ्यावर प्रवाशांनी अवघड रस्त्यांवर प्रवास करू नये असं आवाहन देखील केलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी।